महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूरचा समावेश आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ही आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, आत्ताचा अहिल्यादेवी नगर होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर होय. महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा पालघर होय. या जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून झाली आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणत्या राज्याची सीमा आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड या राज्याची सीमा आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला लागून कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला लागून गोवा आणि कर्नाटक हे राज्य आहेत. सर्वाधिक जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. त्या खालोखाल कोणत्या राज्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्याची सीमा आहे? मध्य प्रदेश खालोखाल कर्नाटक या राज्याची सीमा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. या विभागामध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? महाराष्ट्रातील मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू भीमाशंकर येथील मोठी खार होय. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल हा आहे. हरियाल पिवळ्या पायाचे हरोळी कबूतर आहे. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्यफूल जारूळ ताम्हण होय. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा होय. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहे. 29वी महानगरपालिका जालना होय. कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? कोकण प्रशासकीय विभागात एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. महाराष्ट्राचा अक्षांशीय विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा अक्षांशीय विस्तार 15 डिग्री 44 मिनिट उत्तर अक्षांश ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांशादरम्यान आहे. महाराष्ट्राचा रेखांशीय विस्तार किती आहे? महाराष्ट्राचा रेखांशीय विस्तार 72 डिग्री 6 मिनिट पूर्व रेखांश ते 80 डिग्री 9 मिनिट पूर्व रेखांशादरम्यान आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्राची मुख्य पर्वतरांग कोणती आहे? जिला महाराष्ट्राचा कणा म्हटले जाते. महाराष्ट्राची मुख्य पर्वतरांग सह्याद्री पर्वत, तिलाच पश्चिम घाट असेही म्हणतात. पश्चिम घाटालाच महाराष्ट्राचा कणा असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ज्याची उंची किती? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे आणि त्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. कळसुबाई हे शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील अंदाजे लांबी किती किलोमीटर आहे? सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी 440 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्राचे पठार प्रामुख्याने कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार प्रामुख्याने बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या घाटाला कसारा घाट म्हणूनही ओळखले जाते? महाराष्ट्रातील थळ घाटाला कसारा घाट म्हणूनही ओळखले जाते. हा घाट नाशिक ते मुंबई दरम्यान आहे. पुणे आणि मुंबई यांना जोडणारा प्रसिद्ध घाट कोणता? पुणे आणि मुंबई यांना जोडणारा प्रसिद्ध घाट बोरघाट होय. कोल्हापूर आणि पणजी यांना जोडणारा घाट कोणता? कोल्हापूर आणि गोवा यांना जोडणारा घाट फोंडा घाट होय. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अस्तंबा हे नंदुरबार जिल्ह्यातील होय. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. विदर्भातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? विदर्भातील सर्वात उंच शिखर वैराट, चिखलदरा, अमरावती येथील. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात. शंभू महादेव डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात? शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वतरांगेत आहे, अमरावती या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर साल्हेर आहे. या शिखराची उंची 1567 मीटर नाशिक या जिल्ह्यात आहे. माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या पठारी भागाला काय म्हटले जाते? महाराष्ट्राच्या पठारी भागाला दख्खनचे पठार, डेक्कन प्लॅटू या नावाने ओळखले जाते. कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. महाराष्ट्राच्या अतिदक्षिण भागात कोणते डोंगर आढळतात? महाराष्ट्राच्या अतिदक्षिण भागात आंबोली डोंगर किंवा चंदरगड डोंगर आढळतात. गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध टेकड्या कोणत्या आहेत? गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध टेकड्या भामरागड, चिरोली आणि गायखुरी टेकड्या होय. अजिंठा डोंगररांगा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत? अजिंठा डोंगररांगा प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. कोकणातील नद्या प्रामुख्याने कोणत्या वाहिनी आहेत? कोकणातील नद्या प्रामुख्याने पश्चिम वाहिनी आहेत. या नद्या अरबी समुद्राला मिळतात. पठारावरील नद्या प्रामुख्याने कोणत्या वाहिनी आहेत? पठारावरील नद्या प्रामुख्याने पूर्व वाहिनी आहेत. या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. गाळणार डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? गाळणार डोंगर महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यात आहे. गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? गरम पाण्याचे झरे असणारी वज्रेश्वरी हे ठिकाण ठाणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी व लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी व लांब नदी गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक या जिल्ह्यात होतो. गोदावरी नदीने महाराष्ट्राचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? गोदावरी नदीने महाराष्ट्राचे एकूण सुमारे 49% क्षेत्र व्यापले आहे. दक्षिणेची गंगा किंवा वृद्ध गंगा कोणत्या नदीला म्हटले जाते? दक्षिणेची गंगा किंवा वृद्ध गंगा गोदावरी नदीला म्हटले जाते. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा या जिल्ह्यात होतो. भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर, पुणे या जिल्ह्यात होतो. पंढरपूर येथे भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? पंढरपूर येथे भीमा नदीला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. पंढरपूर येथे भीमा नदी चंद्राकृती आकारामुळे या नदीला चंद्रभागा हे नाव पडले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी नदी होय.
तापी नदी खोऱ्याने मुख्यत्वे कोणत्या प्रकारची जमीन आढळते? तापी नदी खोऱ्यात मुख्यत्वे गाळाची सुपीक जमीन आढळते. महाराष्ट्रातील एकमेव उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर कोणते? महाराष्ट्रातील एकमेव उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर लोणार सरोवर होय. हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? जायकवाडी धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. हे धरण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे? जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव नाथसागर आहे. कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हटले जाते? कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर म्हटले जाते. तोतलाडोह धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तोतलाडोह धरण महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात आहे. ते पेंच नदीवर आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते व कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर धरण होय. हे धरण गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात आहे. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? राधानगरी हे धरण भोगावती नदीवर बांधले आहे. हे धरण कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. वैनगंगा आणि पैनगंगा या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? वैनगंगा आणि पैनगंगा या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी वैतरणा नदी आहे. या नदीची लांबी 154 किलोमीटर इतकी आहे. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे. हे धरण अहमदनगर या जिल्ह्यात आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उजनी धरण भीमा नदीवर बांधले आहेत. उजनी धरण सोलापूर या जिल्ह्यात आहे. तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम कोठे होतो? तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम चांगदेव जळगाव या जिल्ह्यात होतो. कृष्णा आणि कोयना नदींचा संगम कोठे होतो? ज्याला प्रीतिसंगम असे म्हणतात. कृष्णा आणि कोयना नदींचा संगम कराड सातारा या जिल्ह्यात होतो. या संगमाला प्रीतिसंगम असे म्हणतात. मांजरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे. वर्धा आणि वैनगंगा या नद्या कोणत्या दिशेने वाहतात? वर्धा आणि वैनगंगा या नद्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात कोणत्या जलाशयात झाला? लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात कोयना जलाशयात झाला. हा प्रयोग 1999 मध्ये झाला. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? महाराष्ट्रात प्रामुख्याने उष्णकटिबंधीय मान्सून हवामान प्रकारचे हवामान आढळते. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पडतो. महाराष्ट्रातील पठारी भागात कोणती मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते? महाराष्ट्रातील पठारी भागात रेगूर मृदा, तिला काळी कापसाची माती असेही म्हणतात, ही मोठ्या प्रमाणावर आढळते. कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने कोणती मृदा आढळते? कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने जांभी मृदा लॅटराइट सॉइल मोठ्या प्रमाणात आढळते. महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा सोलापूर जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये विशेष सांगोला तालुका होय. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वने सर्वात जास्त आढळतात? महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने सर्वात जास्त प्रमाणात आढळतात. महाराष्ट्रात खनिज तेलाचे उत्पादन कोठे होते? महाराष्ट्रात खनिज तेलाचे उत्पादन बॉम्बे हाय या अरबी समुद्रात होते. महाराष्ट्रात मॅग्नीचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात मॅग्नीचे साठे प्रामुख्याने नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात आढळतात. बॉक्साईड हे खनिज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात मिळते, ज्यापासून ॲल्युमिनियम बनवले जाते? बॉक्साईड हे खनिज प्रामुख्याने कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मिळते. बॉक्साईडपासून ॲल्युमिनियम बनवले जाते. महाराष्ट्रात सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान होय. हे उद्यान चंद्रपूर येथे आहे. या उद्यानाची स्थापना 1955 साली झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यातील होय. सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य जे मानवनिर्मित आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य जे मानवनिर्मित आहे ते सांगली या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे मोठ्या प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात चुनखडीचे साठे मोठ्या प्रमाणात यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात कापसाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? महाराष्ट्रात कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ हा जिल्हा ओळखला जातो. महाराष्ट्रात केळीच्या बागासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात केळीच्या बागासाठी जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील कोणता भाग जगप्रसिद्ध आहे? हापूस आंब्यासाठी महाराष्ट्रातील कोकण हा भाग विशेष प्रसिद्ध आहे. यातही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे. महाराष्ट्रात मोसंबीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात मोसंबीच्या उत्पादनासाठी श्रीरामपूर, अहमदनगर या जिल्ह्यातील आणि जालना ही जिल्हे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली होय. महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा लातूर जिल्हा होय. राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्य गवे बायसनसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पहिली अणुविद्युत निर्मिती केंद्र कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली अणुविद्युत निर्मिती केंद्र तारापूर, पालघर या जिल्ह्यात सुरू झाली. महाराष्ट्रात जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा रायगड होय. या जिल्ह्यातील खोपोली, भिवपुरी आणि भिरा प्रकल्प आहेत. महाडोक पक्षी अभयारण्य प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? महाडोक पक्षी अभयारण्य प्रामुख्याने अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यात पसरलेले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर, आत्ताचा अहिल्यानगर होय. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,24,00,000 इतकी आहे. अचूक सांगायची झाल्यास 11,23,74,333 इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक उत्तर प्रदेश या राज्याचा लागतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे जिल्हा होय. पालघर विभाजन होण्यापूर्वीची ही आकडेवारी आहे. महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा होय. 2011च्या नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? 2011च्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 365 व्यक्ती चौरस किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे. येथील घनता 20,980 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा गडचिरोली होय. या जिल्ह्यात 74 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरमध्ये राहतात. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर सेक्स रेशो 929 इतका आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा रत्नागिरी होय. महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहरात आहे. येथील लिंग गुणोत्तर 832 इतके आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती टक्के आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.34% इतका आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा मुंबई उपनगर 89.91% होय. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा नंदुरबार होय. येथील साक्षरता 64.38% इतकी आहे. महाराष्ट्रातून जाणारा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग ज्याचा जुना क्रमांक NH6 आता कोणत्या नवीन क्रमांकाने ओळखला जातो?
जो हजिरा ते कोलकात्याला जोडतो। या महामार्गाचा नवीन क्रमांक NH-53 होय। मुंबई पुणे एक्सप्रेसवे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग हा किती लेनचा महामार्ग आहे? मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा हा द्रुतगती मार्ग 6 लेन आहे, 6 पदरी। या एक्सप्रेसवेचे नाव यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आहे। मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर इतकी आहे। समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून थेट जातो? समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील एकूण 10 जिल्ह्यातून थेट जातो। मध्य रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रात कुठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CSMT मुंबई येथे आहे। पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे स्थित आहे? पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट मुंबई येथे आहे। भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान धावली, ती किती किलोमीटर अंतराची होती? भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान धावली, याची लांबी 34 किलोमीटर इतकी होती। जवाहरलाल नेहरू बंदर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? जवाहरलाल नेहरू बंदर महाराष्ट्रातील सर्वात मोठे अत्याधुनिक बंदर नावाशेवा रायगड या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रातील अंतर्गत विमान वाहतूक सेवा पुरवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? महाराष्ट्रातील अंतर्गत विमान वाहतूक सेवा पुरवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आहे। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकूण किती लहान मोठी बंदरे आहेत? महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकूण लहान मोठी 48 बंदरे आहेत। 2 प्रमुख आणि 46 लहान मध्यम स्वरूपाची बंदरे आहेत। महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्ग किती जिल्ह्यातून धावतो? महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्ग 6 जिल्ह्यातून जातो। त्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर व मुंबई उपनगरचा समावेश आहे। रो वाहतूक सेवा कोकण रेल्वेवर सर्वात पहिल्यांदा कोणत्या 2 स्थानकादरम्यान सुरू झाली? रो वाहतूक सेवा कोकण रेल्वेवर सर्वात पहिल्यांदा कोलाड ते वेळापूर दरम्यान या 2 स्थानकादरम्यान सुरू झाली। ज्वारीचे कोठार म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो? ज्वारीचे कोठार म्हणून महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा ओळखला जातो। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे। महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ केव्हा व कोठे स्थापन झाले? महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे ते 1968 मध्ये राहुरी अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थापन झाले। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात अकोला या ठिकाणी आहे। कोकण भागातील शेती संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? कोकण भागातील शेती संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आहे, जे की रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रात कांदा उत्पादनात सर्वात अग्रगण्य असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कांदा उत्पादनात सर्वात अग्रगण्य असणारा जिल्हा नाशिक जिल्हा होय। यामधील लासलगाव बाजारपेठ यासाठी विशेष प्रसिद्ध आहे। तांदूळ उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, ज्याला विदर्भाचे तांदळाचे कोठार म्हणतात? तांदूळ उत्पादनासाठी महाराष्ट्रातील भंडारा हा जिल्हा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, त्याला विदर्भाचे तांदळाचे कोठार म्हटले जाते। स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण सर्वात प्रसिद्ध आहे? स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे ठिकाण सर्वात जास्त प्रसिद्ध आहे। महाबळेश्वर हे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रात संत्रा उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रगण्य आहे? महाराष्ट्रात संत्रा उत्पादनासाठी नागपूर हा विभाग अग्रगण्य आहे। नागपूर येथील वरुड आणि मोर्शी हा भाग विशेष प्रसिद्ध आहे।
अंजीर लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले राजेवाडी हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अंजीर लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले राजेवाडी हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या खोऱ्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे सुरू झाला. प्रवरानगर लोणी अहमदनगर जिल्ह्यात आहे. 1950 मध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकाराने या साखर कारखान्याची सुरुवात झाली. देशातील पहिले मधाचे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणते गाव ओळखले जाते? देशातील पहिले मधाचे गाव म्हणून महाराष्ट्रातील मांगर हे गाव ओळखले जाते. हे गाव महाबळेश्वर जवळ सातारा या जिल्ह्यात आहे. तापी खोऱ्यात गाळाच्या सुपीक मृदेला स्थानिक भाषेत काय म्हणतात? तापी खोऱ्यात गाळाच्या सुपीक मृदेला स्थानिक भाषेत रेगूर किंवा काळी कापसाची जमीन असे म्हणतात. महाराष्ट्रात पाटाने पाणी देण्याऐवजी कोणत्या आधुनिक सिंचन पद्धतीचा प्रोत्साहन दिले जात आहे? महाराष्ट्रात पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या पद्धतीला प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरीची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरीची संख्या अहमदनगर आत्ताच्या अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यात आहे. तलावाद्वारे सिंचन करण्याचे प्रमाण महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वाधिक आहे? तलावाद्वारे सिंचन करण्याचे प्रमाण महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, विशेष भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात. पूर्व विदर्भातील जुन्या सिंचन तलावांना स्थानिक भाषेत काय म्हणतात? पूर्व विदर्भातील जुन्या सिंचन तलावांना स्थानिक भाषेत मालगुजारी तलाव असे म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तांबडी पिवळसर मृदा प्रामुख्याने आढळते? महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात. चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले घोलवड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले घोलवड हे ठिकाण पालघर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात हळद संशोधनाचे मुख्य केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात हळद संशोधनाचे मुख्य केंद्र डिग्रस, सांगली या जिल्ह्यात आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च महाराष्ट्रात कुठे आहे? मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र महाराष्ट्रात नागपूर येथे आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या शहरात कार्यरत आहे? राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र महाराष्ट्रात पुणे या जिल्ह्यात कार्यरत आहे, मांजरी या ठिकाणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे ठिकाण कोणत्या फळाच्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे ठिकाण काजू या संशोधनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे स्थित आहे? महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूर येथे स्थित आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जाते? महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी या शहराला म्हटले जाते. इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्यात कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत MIDC कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत MIDC बुटीबोरी नागपूर जिल्ह्यात आहे. आशियातील सर्वात पहिली औद्योगिक वसाहत MIDC महाराष्ट्रात कुठे स्थापन झाली होती? आशियातील सर्वात पहिली औद्योगिक वसाहत MIDC महाराष्ट्रात वागळे इस्टेट ठाणे येथे 1962 साली सुरू झाली होती. महाराष्ट्रातील हिमरू शाल आणि बिदरी कामासाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? महाराष्ट्रातील हिमरू शाल आणि बिदरी कामासाठी प्रसिद्ध असलेले शहर छत्रपती संभाजीनगर होय. चादर निर्मितीसाठी महाराष्ट्रातील कोणते शहर देशभर प्रसिद्ध आहे? चादर निर्मितीसाठी महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर देशभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात चामड्याच्या वस्तू आणि कोल्हापुरी चपलासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात चामड्याच्या वस्तू आणि कोल्हापुरी चपलासाठी कोल्हापूर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प असून त्याला काय म्हटले जाते? कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प असून त्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते.
महाराष्ट्रात पवन ऊर्जेची सुरुवात सर्वात प्रथम कोणत्या ठिकाणी झाली? महाराष्ट्रात पवन ऊर्जेची सुरुवात सर्वात प्रथम जमसंडे या ठिकाणी झाली. हे ठिकाण देवगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प साक्री, धुळे या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे. खापरखेडा आणि कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? खापरखेडा आणि कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहेत. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध औष्णिक विद्युत केंद्र कोणते? बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ होय. मुळशी सत्याग्रहासाठी प्रसिद्ध असलेले मुळशी धरण कोणत्या खाजगी कंपनीचे जलविद्युत केंद्र आहे? मुळशी सत्याग्रहासाठी प्रसिद्ध असलेले मुळशी धरण हे टाटा पॉवर या खाजगी कंपनीचे जलविद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील एकमेव जैविक तंत्रज्ञान बायोटेक पार्क कोठे विकसित करण्यात आले आहे? महाराष्ट्रातील एकमेव जैविक तंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक पार्क हिंजवडी, पुणे येथे विकसित करण्यात आले आहे. जागतिक वारसा स्थळ असलेला अजिंठा व वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा व वेरूळच्या लेण्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. घारापुरी लेण्या ज्या मुंबईजवळ अरबी समुद्रात आहेत त्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? घारापुरी लेण्या ज्या मुंबईजवळ अरबी समुद्रात आहेत त्या रायगड या जिल्ह्यात येतात. महाराष्ट्रातील पहिले पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला बहुमान मिळाला आहे? महाराष्ट्रातील पहिले पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला मान मिळाला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ही आहे. दीक्षाभूमी हे पवित्र बौद्ध तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात कोठे आहे? दीक्षाभूमी हे पवित्र बौद्ध तीर्थक्षेत्र नागपूर येथे आहे. शीखाचे पवित्र धार्मिक स्थळ सचखंड गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे? शीखाचे पवित्र धार्मिक स्थळ सचखंड गुरुद्वारा गोदावरी नदीकाठी नांदेड येथे आहे. अष्टविनायकापैकी मोरेश्वर मोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अष्टविनायकापैकी मयुरेश्वर मोरेगाव हे ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहे. अष्टविनायकाची सर्वाधिक मंदिरे 5 मंदिरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? अष्टविनायकाची सर्वाधिक मंदिरे 5 मंदिरे पुणे या जिल्ह्यात आहेत. रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकाची 2 स्थाने कोणती आहेत? रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकाची 2 स्थाने महाड वरदविनायक आणि पाली बल्लाळेश्वर ही आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र मांगीतुंगी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र मांगीतुंगी नाशिक या जिल्ह्यात आहे. थळवायशेत हा रासायनिक खत कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? थळवायशेत हा रासायनिक खत कारखाना महाराष्ट्रात अलिबाग जवळ रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते? महाराष्ट्रातील नाशिक या शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. कोकणातील उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारी सर्वात मोठी खाडी कोणती? कोकणातील उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारी सर्वात मोठी खाडी धरमतरची खाडी होय. वसईची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी तयार झाली आहे? वसईची खाडी उल्हास नदीच्या मुखाशी तयार झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील खाडी कोणती आहे जी गोवा सीमेजवळ आहे? महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील खाडी तेरेखोलची खाडी आहे जी गोवा सीमेजवळ आहे. कुंडलिका नदीच्या मुखाशी रायगड जिल्ह्यात कोणती खाडी आहे? कुंडलिका नदीच्या मुखाशी रायगड जिल्ह्यात रोहा खाडी आहे. जयगडची खाडी रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या नदीवर आहे? जयगडची खाडी रत्नागिरी जिल्ह्यात शास्त्री नदीवर आहे. तापी पूर्णा खोरे हा भाग प्रादेशिकदृष्ट्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तापी पूर्णा खोरे हा भाग प्रादेशिकदृष्ट्या खानदेश या नावाने ओळखला जातो. खानदेशात प्रामुख्याने कोणत्या 3 जिल्ह्यांचा समावेश होतो? खानदेशात प्रामुख्याने जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या पठारी भागावर उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगाचा योग्य क्रम लावा. महाराष्ट्राच्या पठारी भागावरील उत्तरेकडून दक्षिणेकडील पर्वतरांगांचा योग्य क्रम सातपुडा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव होय. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून फक्त किती किलोमीटर वाहते? नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते.
ती नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर इतकी आहे. भामरागड डोंगररांगामधून कोणती नदी वाहते? भामरागड डोंगररांगामधून इंद्रावती नदी वाहते. महाराष्ट्राची सर्वाधिक लांब सीमा कोणत्या राज्यासोबत जोडली आहे? महाराष्ट्राची सर्वाधिक लांब सीमा मध्य प्रदेश या राज्यासोबत जोडली आहे. महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा गोवा या राज्यासोबत आहे. काटेपूर्ण अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? काटेपूर्ण अभयारण्य महाराष्ट्रातील वाशिम या जिल्ह्यात आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यात स्थित आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान ज्याला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणतात ते कोठे आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान ज्याला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणतात ते नागपूर या शहरात आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात काळा खडक किंवा कणखर खडक म्हणून ओळखला जाणारा मुख्य खडक कोणता? महाराष्ट्रात काळा खडक किंवा कणखर खडक म्हणून ओळखला जाणारा मुख्य खडक बेसाल्ट खडक होय. गरम पाण्याचे झरे असलेले उपनदेव आणि सुपनदेव ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? गरम पाण्याचे झरे असलेले उपनदेव आणि सुपनदेव ही ठिकाणे जळगाव या जिल्ह्यात आहेत. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत? भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंगे आहेत. ते त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ होय. हिंगोली हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा करून निर्माण करण्यात आला? हिंगोली हा जिल्हा परभणी या जिल्ह्यातून वेगळा करून निर्माण करण्यात आला. या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झाली. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? वाशिम जिल्ह्याची निर्मिती अकोला या जिल्ह्यातून झाली. या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी झाली. गाढवी नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? गाढवी नदी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे. महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना सह्याद्री ओलांडल्यानंतर पावसाचे प्रमाण कसे होते? महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना सह्याद्री ओलांडल्यानंतर पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. त्याला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहराला कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा भागात कोणत्या टेकड्या आढळतात? अमरावती जिल्ह्यात चिखलदरा भागात गावेलगड टेकड्या आढळतात. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर कोणते डोंगर पसरले आहेत? धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर तोरणमाळ डोंगर पसरलेले आहेत. हिंगोली डोंगर प्रामुख्याने कोणत्या 2 नद्यांच्या खोऱ्यात? हिंगोली डोंगर प्रामुख्याने कयाधू आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यात वेगळे करते. गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध टेकड्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात? गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध टेकड्या दरकेसा टेकड्या या नावाने ओळखल्या जातात. नांदेड जिल्ह्यातील मुख्य डोंगररांग कोणती आहे? नांदेड जिल्ह्यातील मुख्य डोंगररांग मुदखेड टेकड्या किंवा डोंगर होय. वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गड कोणत्या डोंगररांगेचा भाग आहे? नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गड हे सातमाळा डोंगररांगेचा भाग आहे. बामणी डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बामणी डोंगर महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यात स्थित आहे. पुसद टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? पुसद टेकड्या महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यात आढळतात. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना नैसर्गिकरित्या विभागणारी डोंगररांग कोणती? मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना नैसर्गिकदृष्ट्या विभागणारी डोंगररांग हरिश्चंद्र बालाघाट रांग होय. चांदूरगड डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदूरगड डोंगर महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. दरव्हा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरव्हा टेकड्या महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यात आहेत. सातपुडा पर्वतरांगेची पूर्व पश्चिम दिशा कशी आहे? सातपुडा पर्वतरांगेची पूर्व पश्चिम दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली आहे. अजिंठा डोंगररांगेची दिशा प्रामुख्याने कोणती आहे? अजिंठा डोंगररांगेची दिशा प्रामुख्याने पश्चिम पूर्व अशी आहे. महादेव डोंगररांग प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यातून जाते? महादेव डोंगररांग प्रामुख्याने सातारा आणि सांगली जिल्ह्यातून जाते.
महाराष्ट्राच्या पठारावरील पूर्वेकडील भागाला स्थानिक भाषेत काय म्हणतात? महाराष्ट्राच्या पठारावरील पूर्वेकडील भागाला स्थानिक भाषेत झाडीपट्टी, विशेषतः वन असलेल्या भागाला. आंबा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? आंबा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन शहरांना जोडतो. कोल्हापूर आणि कुडाळ दरम्यान कोणता प्रसिद्ध घाट आहे? कोल्हापूर आणि कुडाळ दरम्यान प्रसिद्ध हनुमंते घाट आहे. महाबळेश्वर आणि महाड यांना जोडणारा घाट कोणता? महाबळेश्वर आणि महाड यांना जोडणारा घाट पार घाट किंवा आंबेनळी घाट होय. नाशिक आणि मुंबई दरम्यानचा थळ घाटाव्यतिरिक्त दुसरा कोणता मार्ग आहे? नाशिक आणि मुंबई दरम्यानचा थळ घाटाव्यतिरिक्त दुसरा मार्ग कसारा घाट. थळ घाट म्हणजेच कसारा घाट होय. पुणे आणि बारामती दरम्यान कोणता घाट लागतो? पुणे आणि बारामती दरम्यान दिवे घाट लागतो. वाई महाबळेश्वर दरम्यान कोणता घाट आहे? वाई महाबळेश्वर दरम्यान परसणी घाट आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी जाण्यासाठी आंबा घाटाशिवाय दुसरा कोणता घाट उपलब्ध आहे? कोल्हापूर आणि रत्नागिरी जाण्यासाठी आंबा घाटाशिवाय दुसरा मलकापूर घाट आणि गगनबावडा घाट आहे. सांगली आणि मालवण यांना जोडणारा घाट कोणता? सांगली आणि मालवण यांना जोडणारा घाट करूळ घाट आणि फोंडा घाट होय. सातपुडा पर्वतातील तोरणमाळ पठाराची उंची अंदाजे किती आहे? सातपुडा पर्वतातील तोरणमाळ पठाराची उंची अंदाजे 1150 मीटर इतकी आहे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर आहे? सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 ते 1200 मीटर दरम्यान आहे. कयाधू ही कोणत्या नदीची मुख्य उपनदी आहे? कयाधू ही पैनगंगा नदीची मुख्य उपनदी आहे. गोदावरी नदीला डाव्या बाजूने मिळणारी पहिली प्रमुख उपनदी कोणती? गोदावरी नदीला डाव्या बाजूने मिळणारी पहिली प्रमुख उपनदी कादवा नदी होय. सिंदफणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंदफणा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. भीमा आणि नीरा नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? भीमा आणि नीरा नद्यांचा संगम नीरा नरसिंहपूर पुणे सोलापूर सीमेवर होतो. कृष्णा येरळा नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा आणि येरळा नद्यांचा संगम ब्रह्मनाळ सांगली या जिल्ह्यात होतो. करू नदी ही कोकणातील कोणत्या नदीची उपनदी आहे? करू नदी ही कोकणातील काळू नदीची उपनदी आहे. सूर्या, पिंजाळ आणि तानसा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? सूर्या, पिंजाळ आणि तानसा या वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत. पाताळगंगा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? पाताळगंगा नदी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातून वाहते. अमरावती जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे? अमरावती जिल्ह्यातील मुख्य नदी वर्धा आणि पूर्णा नदी आहे. अरुणावती आणि वाघाडी या नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात? अरुणावती आणि वाघाडी या नद्या यवतमाळ जिल्ह्यातून वाहतात. गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम टोके नेवासाजवळ अहमदनगर या जिल्ह्यात होतो. मुळा आणि मुठा या नद्यांचा संगम कोठे होतो? मुळा आणि मुठा या नद्यांचा संगम पुणे शहरात होतो. घोड नदी ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? घोड नदी ही भीमा नदीची प्रमुख उपनदी आहे. पांझरा नदी काठी कोणते महत्त्वाचे शहर वसलेले आहे? पांझरा नदी काठी धुळे हे शहर वसलेले आहे. गिरणा नदीचा उगम कोठे होतो? गिरणा नदीचा उगम पश्चिम घाटात नाशिक जिल्ह्यातील सुरगाणाजवळ होतो. वाघूर नदी कोणत्या प्रसिद्ध लेण्याजवळून वाहते? वाघूर नदी अजिंठा लेण्या या प्रसिद्ध लेण्याजवळून वाहते. कन्हान आणि पेंच या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कन्हान आणि पेंच या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. बोरी आणि बुराई या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बोरी आणि बुराई या तापी नदीच्या उपनद्या आहेत. उल्हास नदीचा उगम कोठे होतो? उल्हास नदीचा उगम खंडाळाजवळ सह्याद्री पर्वतात होतो. शास्त्री आणि बाविसी नद्यांचा संगम कोणत्या खाडीजवळ होतो? शास्त्री आणि बाविसी नद्यांचा संगम जयगडच्या खाडीजवळ होतो. काजळी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? काजळी नदी रत्नागिरी या जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी वर्धा नदी होय. या नदीची लांबी 454 किलोमीटर इतकी आहे. गोमाई नदी तापी नदीला कोणत्या जिल्ह्यात मिळते? गोमाई नदी तापी नदीला नंदुरबार या जिल्ह्यात मिळते. वैना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वैना नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. कुंडलिका नदीसाठी कोणते ऐतिहासिक शहर वसलेले आहे? कुंडलिका नदीकाठी जालना हे ऐतिहासिक शहर वसले आहे. कुंडलिका नदी मराठवाड्यातही आहे आणि रायगडमध्येही पश्चिम वाहिनी आहे.
महाराष्ट्रात क्रोमाइट हे खनिज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? महाराष्ट्रात क्रोमाइट हे खनिज प्रामुख्याने सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात आढळते. देशातील एकूण रेझिन डिंक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा कोणत्या वनामुळे मोठा आहे? देशातील एकूण रेझिन किंवा डिंक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा धावडा आणि खैर वनामुळे मोठा आहे. लोह खनिजाचे साठे प्रामुख्याने महाराष्ट्राच्या कोणत्या भागात केंद्रित आहेत? लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रात पूर्व विदर्भात केंद्रित आहेत. यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि दक्षिण कोकणात सिंधुदुर्गचा समावेश आहे. रेडी बंदर सिंधुदुर्ग हे कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? रेडी बंदर हे लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोह खनिज जपान या देशाला निर्यात केले जाते. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? टिपेश्वर अभयारण्य प्रामुख्याने वाघासाठी प्रसिद्ध आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. नादूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक याला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? नादूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक या जिल्ह्यातील याला महाराष्ट्राचे भरतपूर या टोपण नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ नादूर मधमेश्वर 2019 मध्ये घोषित. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कितवे रामसर स्थळ आहे? लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे. हे 2020 मध्ये घोषित केले. ज्ञानगंगा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर कोणते अभयारण्य आहे? यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पैनगंगा अभयारण्य आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यात आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा गाभा क्षेत्र आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा गाभा क्षेत्र आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान एकूण किती जिल्ह्याच्या सीमेवर पसरलेले आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान एकूण 4 जिल्ह्याच्या सीमेवर पसरले आहे. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरीचा समावेश आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, मुंबई उपनगर येथे आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात भुर्जपत्र वने साधारणपणे किती उंचीवर आढळतात? महाराष्ट्रात भुर्जपत्र वने साधारणपणे सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरावर महाबळेश्वर, कळसुबाई या परिसरात आढळतात. किनवट अभयारण्य प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात पसरले आहे? किनवट अभयारण्य प्रामुख्याने नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यात पसरलेले आहे. महाराष्ट्रात कोणत्या वृक्षापासून कत्था तयार केला जातो? महाराष्ट्रात खैर या वृक्षापासून कात तयार केला जातो. भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भामरागड अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यात आहे. कागद निर्मितीसाठी कोणत्या वनस्पतीचा लगदा प्रामुख्याने वापरला जातो? कागद निर्मितीसाठी बांबू आणि सुबाबूळ या झाडांचा वनस्पतीचा लगदा प्रामुख्याने वापरला जातो. गडचिरोली, चंद्रपूर या भागात मोठ्या प्रमाणावर हे वृक्ष उपलब्ध आहेत. नरनाळा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा अभयारण्य अकोला या जिल्ह्यात आहे. मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुणे हे प्रामुख्याने कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? मयुरेश्वर सुपे अभयारण्य प्रामुख्याने चिंकारा हरणाच्या प्रजातीसाठी राखीव आहे. यावल अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? यावल अभयारण्य महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यात आहे. कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? कर्नाळा अभयारण्य पक्षी निरीक्षणासाठी पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका वाढतो या हवामानविषयक स्थितीला काय म्हणतात? महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका वाढतो या हवामानविषयक स्थितीला ऑक्टोबर हीट असे म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या भागात मान्सूनच्या दोन्ही शाखापासून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरापासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ या भागात मान्सूनच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो. महाबळेश्वर येथे सागराची सरासरी किती सेंटीमीटर पाऊस पडतो? महाबळेश्वर येथे सरासरी सुमारे 600 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात नोंदवले जाते? महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यात नोंदवले जाते. उन्हाळ्यात तापमान 47 डिग्रीपेक्षा जास्त असते. मराठवाडा हा भाग हवामानाच्या दृष्टीने कोणत्या क्षेत्रात येतो? मराठवाडा हा भाग हवामानाच्या दृष्टीने निम कोरडे व अवर्षण प्रवण क्षेत्रात येतो.
महाराष्ट्रात वरलक्ष्मी ही जात कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात वरलक्ष्मी ही जात कापूस या पिकासाठी प्रसिद्ध आहे. गोदावरी आणि कृष्णा या कोणत्या पिकाच्या सुधारित जाती आहेत? गोदावरी आणि कृष्णा या गहू या पिकाच्या सुधारित जाती आहेत. महाराष्ट्रात तांबूल विडा पानाच्या बागासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? महाराष्ट्रात तांबूल किंवा विडा पानाच्या बागासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण वसई पालघर जिल्ह्यातील, रामटेक नागपूर या जिल्ह्यातील प्रसिद्ध आहेत. सुपारी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? सुपारी संशोधन केंद्र महाराष्ट्रात श्रीवर्धन रायगड या जिल्ह्यात आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रात केगाव सोलापूर या जिल्ह्यात आहे. गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे कार्यरत आहे? गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रात पालघर या जिल्ह्यात कार्यरत आहे. हळद लागवडीसाठी सांगली जिल्ह्यातील कोणती बाजारपेठ प्रसिद्ध आहे? हळद लागवडीसाठी सांगली जिल्ह्यातील सांगली बाजारपेठ विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाखूचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते? महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाखूचे उत्पादन कोल्हापूर, त्यातही दक्षिण भागात विशेष घेतले जाते. जळगाव जिल्हा कोणत्या फळाच्या निर्यातीसाठी बनाना हब विकसित केला जात आहे? जळगाव जिल्हा केळी या पिकाच्या निर्यातीसाठी बनाना हब म्हणून विकसित केला जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरीचे प्रमाण कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरीचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्र या विभागात आहे. बाणकोटची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोटची खाडी रत्नागिरी आणि रायगडच्या सीमेवर सावित्री नदीच्या मुखाशी आहे. राजापूरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? राजापूरची खाडी रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. कुलाबा किल्ला कोणत्या खाडीजवळ अरबी समुद्रात आहे? कुलाबा किल्ला अलिबाग खाडीजवळ अरबी समुद्रात आहे. भाटे बीच किंवा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? भाटे बीच रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. किहीम आणि नागाव हे प्रसिद्ध समुद्रकिनारे कोणत्या जिल्ह्यात आहे? किहीम आणि नागाव हे प्रसिद्ध समुद्रकिनारे रायगड या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता महासागर किंवा समुद्र पसरलेला आहे? महाराष्ट्राच्या पश्चिम भागात अरबी समुद्र पसरलेला आहे. तारकर्ली हे स्क्युबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तारकर्ली हे स्क्युबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. अहेरी आणि सिरोंचा हे नक्षलग्रस्त तालुके कोणत्या जिल्ह्यात येतात? अहेरी आणि सिरोंचा हे नक्षलग्रस्त तालुके गडचिरोली या जिल्ह्यात येतात. हरिहरेश्वर हे धार्मिक व पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हरिहरेश्वर हे धार्मिक स्थळ व पर्यटन क्षेत्र रायगड या जिल्ह्यात आहे. हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक केंद्रबिंदू जिओग्राफिकल सेंटर ऑफ इंडिया असलेले 0 मैल कोठे आहे? महाराष्ट्रातील भौगोलिक केंद्रबिंदू असलेले 0 मैल नागपूर येथे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.